छावा क्रांतीवीर सेनेचे 12वे राष्ट्रीय महाअधिवेशन राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड, नाशिक येथे मोठ्या उत्साहात आणि दिमागदार वातावरणात संपन्न झाले. संघटनेच्या 12 वर्षांच्या संघर्षमय वाटचालीचा आढावा घेत शेतकरी, मराठा, कामगार, विद्यार्थी आणि महिला आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आगामी काळात अधिक आक्रमकपणे लढा उभारण्याचा निर्धार या अधिवेशनातून व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन उपमहापौर विलासअण्णा शिंदे यांच्या शुभ हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते तथा मुंबई मित्र समूहाचे संपादक अभिजित राणे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून धर्मवीर सुनील बागुल, भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण, ॲडव्होकेट शिवाजी सहाणे, सिन्नर नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर, नगरसेविका हर्षदा गायकर, साधना मटाले, नगरसेवक नितीन दाधीर, शेतकरी नेते नानासाहेब बच्चन, शिवसेना शेतकरी आघाडीचे जिल्हा प्रमुख हरिभाऊ बोडके, माजी पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंबळे, छत्रपती युवा सेनेचे चेतन शेलार, सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील, दीपक हगवणे, विजय कातोरे, प्रमोद जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाहीर स्वप्नील डोंगरे यांच्या दमदार शाहिरी कार्यक्रमाने उपस्थितांची मनं जिंकली. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक जिल्हा प्रमुख आशिष हिरे यांनी केले, तर आभार महानगर प्रमुख योगेश कांगुर्डे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवाजी राजे मोरे, शिवा तेलंग, नवनाथ शिंदे, सुभाष गायकर, डॉक्टर किरण डोखे, अनिल राऊत, ॲडव्होकेट विशाल गव्हाणे, नितीन शिंदे, गणेश माने, पांडुरंग मामा मोरे, हरिभक्तपरायण गोरख महाराज आहेर, वैभव तळवी, नवनाथ वैराळ, ॲडव्होकेट नवनाथ कांडेकर, प्रवीण पाटील, संगीता सूर्यवंशी, सविता वाघ, प्रतिभाताई जगताप, अश्विनी नरगुंदे, दिनेश जाधव, संदीप राऊत, प्रकाश सोळंके, हनुमान तात्या डुबल, नारायण बाबा जाधव, अविनाश शिंदे, राम पाटील गाडेकर, राहुल चाळक, बापू पाटील बोर्डे, मनोहर शिंदे, विठ्ठल भुजाडे, शुभम देशमुख, नाना पालखेडे, भारत पिंगळे, आकाश जाधव, गोरख जाधव, अलीम सय्यद, शुभम महाले, योगेश पाटील, आबा पाटील, किरण लवंड, अमोल देवरे, दत्ता महाराज पवार, गोकुळ धोंगडे, कल्पेश उदावंत, अजय कडभाणे, दादासाहेब जोगदंड, योगेश अहिरे, योगेश शिंदे, रवींद्र जयस्वाल, दत्ता कवडे पाटील, शाहरुख मंसुरी, इरफान सय्यद, महेश हिरे, दीपक पवार, अक्षय ढमाले यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. चांगले अनुभव आलेले म्हणून की काय आता मी सुधरून गेलो. मी सांगितलं बाबा आता मी जुना करून काय करणार नाही. या जरा मी वैचारिक पातळीवर बोलतो, वैचारिक बोलणं करतो, समंजसपणाने भारतीय घटनेच्या आधाराने बोलतो. जसं रमेश पाटील साहेब बोलतात दरवेळेस अधिकाराने बोलतात, पण यायलाच तयार होत नाही. तरी पण आज आनंदाची बातमी सांगतो. मगाशी जरांगे पाटील साहेबांचा फोन चालू होता, मनोजदादांचा फोन चालू होता. मनोजदादा कधीच माझा कार्यक्रम टाळत नाही, पण त्या माणसाची खरंच तब्येत बरोबर नाही. सकाळपासून मीटिंग चालू होत्या, निघत होते 3 वाजता सांगितलं निघालो, परत त्रास झाला म्हणून रिटर्न गेली. म्हणलो काही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला योग्य वेळ बोलवायचंय. कार्यक्रमाला जाईल नाही आले, पण जेव्हा शेतकऱ्यांचा अंतिम लढा, जेव्हा मी त्या ठिकाणी उभा राहील त्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी यायचंय, आम्हाला न्याय द्यायचा. काय झालं काय माहिती, लाईव्ह चालू आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा लगेच फोन ठेवला, जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आलेला आहे. या ठिकाणी त्यांनी सांगितलं तुमच्या स्पष्ट मागण्या 4 सांगा. मी सांगितलं ज्या ठिकाणी अलाइनमेंट बदलायची आहे ती अलाइनमेंट बदला. पूर्ण रिंग रोडला योग्य तो मोदला बाजार भावाप्रमाणे रेट जाहीर करा आणि शहरातल्या जमिनींना गुणांक 1 च्या ऐवजी गुणांक 2 लावा. एवढ्या 3-4 मागण्या आमच्या, याच्या पलीकडे दुसऱ्या कोणत्याही मागण्या आमच्या नाही. आम्हाला खेळवत काम करू नका, कारण आमची मीटिंग काल अशी होणार होती. या ठिकाणावर मी आज गिरीश भाऊंना नम्रतेने सांगतो, मी त्यांचा फार आदर करतो. मी कधी गिरीश भाऊच्या विरोधात कधी अपशब्द आजपर्यंत बोललो नाही, पण या व्यासपीठावरून सांगतो गिरीश भाऊ, दराड्यांना पाडणं तुम्हाला वाटलं सोपं आहे आणि गिल्लेंना निवडून आणणं त्याच्यापेक्षा सोपं आहे. या धुंदीत राहू नका आणि शेतकऱ्यांना फसू नका, कारण गाठ शेतकऱ्यांची आहे. जर आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर मग गिरीश भाऊ तुम्ही संकट मोर्चा काळात संकटात आल्याशिवाय राहणार नाही. एवढा शब्द या ठिकाणी सांगतो. फसवेगिरी कशासाठी? आम्ही मुंबईला निघालो होतो. मुंबईला निघाल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा फोन आला. तुम्ही सांगितलं की बाबा आम्ही शनिवारी मीटिंग घेतो, तुम्ही थांबा. अहो तुमच्या एका शब्दावर आम्ही थांबलो, कारण आम्हाला लढायचं नाही, आम्हाला
चर्चेतून न्याय घ्यायचा आहे, आम्हाला चर्चेतून आमच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आहे. कारण आमच्या शेतकऱ्यांना गुन्हे दाखल नाही करू शकत आम्ही. ते जर रणांगणात उतरवले आणि त्या ठिकाणी जर आंदोलनं केली, त्यांच्यावर जर खोटे नाटे गुन्हे दाखल झाले, त्यांनी शेती करायची का कोर्टाच्या केस लढायच्या, याच्यामुळं करण गायकर शांत आहे. अजित भाऊ, तुम्ही आज आले, भारतीय जनता पार्टीचे आपण प्रवक्ते आहात. माझी तुम्हाला विनंती आहे, शासनाला तुम्ही आमच्या वतीनं सांगा, आम्ही विनंती करतो तुम्हाला की आम्हाला काही नको आहे चुकीचं. जे कायद्यात आहे, जे कायद्याला धरून आम्ही केलंय, त्या कायद्यामध्ये आपण त्या ठिकाणी आमच्या मागण्या पूर्ण करा. शासनाचं अभिनंदन करायला मुंबईला जाऊ आणि देवेंद्रनाथचा सत्कार करून त्या ठिकाणी येऊ. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही काही कोणाची सुपारी घेऊन टाळी वाजवत नाही. आम्ही काही दुपारी उठत नाही, मी सकाळी 6ला उठतो. त्याच्यामुळे आम्ही काही कोणाच्या सुपाऱ्या घ्यायला जात नाही. आणि तसं असेल तर आपण दाखवून देऊ. मला एक सुद्धा विरोधी भागातला फोन नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो. भाऊ, तुम्हालाही माहिती आहे, मी आंदोलन करताना नेटाने आंदोलन करतो. मी कधी राणे साहेब आंदोलन सोडून करत नाही की आज शो साठी आंदोलन केलंय, बातमीसाठी आंदोलन केलं, असं नाहीये. प्रामाणिकपणे आम्ही चळवळ चालवतो, चळवळीत काम करतो. आणि या 12 वर्षामध्ये या छावा क्रांतीवीर सेनेच्या ह्या योद्ध्यांनी ह्या वटवृक्ष जो उभा केला, त्या छावा क्रांतीवीर सेनेचे मावळे अजून या रणांगणात उतरलेले नाहीत. एकही शेतकरी सोडून एकही छावाचा कार्यकर्ता नाहीये आंदोलनात. पण उद्या जर मिटिंग झाली नाही, कारण उद्या आश्वासन दिले आम्हाला मिटिंगचं, उद्या जर शेतकऱ्यांची मिटिंग झाली नाही तर 100% हे सगळे छावे वर्षा निवासस्थानाला घेराव टाकल्याशिवाय जाणार नाही. आणि आम्हाला काही भीती वाटत नाही. मी तुम्हाला एकदम स्पष्ट सांगतो, राणे साहेबांना माझा स्वभाव माहिती आहे. आम्ही मंत्रालयात जाऊन सुद्धा कागद झालेले. आता विचार करा तुम्ही, मंत्रालय तर असा आमचा हा करणं आहे. तो ऐनवेळी त्याचं दातृत्व उफाळून येतं. आणि थोडासा मराठ्यांना एक शाप आहे, आपण रणांगणामध्ये राजी जिंकतो आणि तहामध्ये हारतो. तर आता जरा मी थोडं लक्ष ठेवणार आहे. म्हणजे एक तप झालंय, 12 वर्ष झाले, ते तप पूर्ण करून झालंय. त्यामुळं याच्या पुढच्या लढाईमध्ये सुद्धा, रणांगणावरती सुद्धा आणि तहाच्या बोलण्यामध्ये सुद्धा या कर्णाचा दरबार मी सोडून जाणार नाही, असा आता स्वतःला माझ्या राजकारणामध्ये शिवाजीदादा, तुम्ही महाभारतामध्ये जेवढा शकुनीने कट कपट कारस्थान कपटी केल्या नसतील, तेवढ्या तुम्ही भोगल्या आणि तेवढ्या तुम्ही अनुभवल्या. आणि आमच्या सुदैवानं 2005 पासून राज्यामधलं हे सगळं आम्ही पाहिलंय. त्यामुळं त्या वातावरणामध्ये राहणारा माणूस हळूहळू तिथं सरावात जातो आणि तो ती काळजी घेतो की तसं ते आपल्यावर होऊ नये. काही वेळेला सामाजिक कामामध्ये काम करत असणारे लोक बघा, भगतसिंगाला आपण अजून एक क्रांतिकारी आंदोलन करून आठवतो, पण ते पॉलिटिकली त्यावेळेला यशस्वी होऊ शकले नाही. तर पॉलिटिकली गांधी आणि नेहरूच या देशामध्ये यशस्वी झाले, कारण त्यांना राजकारण जमलं. आमच्या करणबरोबर राजकारण जमत नाही. तो निधड्या जातीचा आंदोलक आहे, म्हणून तो ज्या कुठल्या आंदोलनामध्ये असतो, आम्ही कुठेही असो, समाजाचा नेता म्हणून करण भाऊ ज्यावेळेला एखादं आंदोलन लढतो, त्यावेळेला आमच्या सगळ्यांचा पाठिंबा तिथं असतो आणि आम्ही राजकीय काम करतो. आमच्या सगळ्यांचीच नावं घेऊन त्यांनी कान टोचले, पण आम्ही समाजाचेच घटक आहोत. आणि आमच्या शेतकऱ्या, तुम्हाला जाधवजींचा फोन आला करणराव, तेव्हा मी शेजारीच उभा होतो. नाही, आता कलेक्टरचा आला तेव्हा मी तुमच्या, बघा, तुमच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा चांगलं होतं तेव्हा मी शेजारीच असतो, हे लक्षात ठेवा. मला बोलून घ्यायचं असं आहे की ज्या दिवशी सन्माननीय मंत्री महोदय गिरीश महाजन साहेबांनी निरोप दिला आणि आपल्याला संदीप जाधवजींचा फोन आला, मी त्याला त्यांच्या बाजूनच. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इतकंच आपल्याला सांगायला आलो, इथे सगळे आंदोलक आहेत, शेतकरी आहेत. बघा, प्रशासनाला कायम राजकीय कार्यकर्त्यांनाच वाटणीवरती आणावं लागतं. आम्ही सत्तेमध्ये असलो म्हणून थेट माध्यमांसमोर येऊन बोलू शकत नसलो तरी आपण एक लक्षात घ्या की ज्या वेळेला आपल्या भूमिपुत्रांच्या हिताला बाधा होईल असं काही होतं, त्यावेळेला आपले लोकप्रतिनिधी आणि आम्ही सुद्धा ज्या वेळेला त्या परप्रांतीय अधिकाऱ्यानं माजुरडेपणा केला, कारण आंदोलन म्हणून आपण लोकांच्या समोर जाऊन सांगता, पण आम्हाला जे काय ऑपरेशन करायचं ते आम्ही ऑपरेशन करतोच ना. शेवटी आम्ही या मातीतलेच आहोत. आणि माझी आपल्याला
माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा दूत म्हणून माझं आपल्याला एक सांगणं आहे. आपण सगळे या आंदोलनामध्ये सहभागी आहोत. कुठलंही दुर्दैवाने लोकप्रतिनिधी ज्या ठिकाणी कमी पडले त्या ठिकाणी करण गायकर हे आपल्या ताकदीने उभे राहिले आणि त्यांनी या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना नुसता न्यायच मिळवून दिला नाही, तर त्याचबरोबर त्या रिंग रोडची अलाइनमेंट जी आहे ती बदलून त्या शेतकऱ्यांना जे बाधित होणार आहे त्यांना त्यांच्या क्षेत्राचा पुरेपूर मोबदला कसा मिळेल यासाठी प्रसंगी ज्या पालकमंत्री कुंभमेळा मंत्र्यांच्या विरुद्ध एकही लोकप्रतिनिधी बोलण्याची लवकर हिंमत करत नाही, त्यांच्याशी देखील वेळीप्रसंगी त्यांनी कुठलीही तडजोड न करता थेट भूमिका घेऊन की माझ्या शेतकऱ्यांसाठी मी सगळ्यात पहिला या ठिकाणी आहे अशी भूमिका घेऊन जे आंदोलन मार्गी लावलं त्यासाठी त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन. आपल्या सर्वांवर एक जबाबदारी आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना कुठलाही स्वार्थ न ठेवता समाजातील विविध क्षेत्रातील प्रश्न कसे सोडवावे, त्याचा पाठपुरावा कसा करावा आणि सामान्यातल्या सामान्य माणसाचे प्रश्न सोडत असताना प्रशासनासोबत जाऊन एवढ्या डेअरिंगमध्ये एवढ्या धमकमध्ये मग ते कोणी लोकप्रतिनिधी असू द्या, सरकारमधले मंत्री असू द्या, निडरपणे समाजात होत असलेल्या चुकींचं त्या ठिकाणी पर्दाफाश करण्यासाठी मला असं वाटतंय छावा क्रांतीवीर सेना आणि करणभाऊ गायकर जर म्हटलं तर करणभाऊ गायकर हे पहिल्या अग्रस्थानी त्या ठिकाणी असतात आणि सामाजिक कार्यकर्ता कसा असावा तर मला असं वाटतं याच्यापेक्षा उत्तम उदाहरण आपल्याला कुठं पाहायला भेटणार नाही. आम्ही सुद्धा सुनील भाऊ साक्षीदार आहेत. आम्ही सुद्धा स्टेजवर आता बोलतोय म्हणजे आम्ही सुद्धा आम्हाला काही राजकीय वारसा नाही, परंतु आम्ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले खरे सर्व आहोत आणि ज्यावेळेस आपण समाजासाठी काम करत असतो, समाजासाठी आपलं जे देणं आहे ते देण्याचा प्रयत्न करत असतो. मला माहिती आहे ना करण भाऊनी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जिथं जिथं अन्याय झाला असेल तिथं सर्वात पहिले जर कोणी पोहोचला असेल तर तो छावा क्रांतीवीर सेना आणि करण भाऊ गायकर मग संपूर्ण चळवळीत या ठिकाणी कायम त्यांच्या बरोबर आहे आणि निश्चितपणे आता किती दिवस करणने एक क्रांतिकारी कार्याच्या भूमिकेत काम करावं तर त्याला एक राज्य शिष्टाचार मिळावा याकरता निश्चितपणे मी आणि आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. शिवाजी सानेंनी पोटतिडकीने सांगितलं की आता या एक्सपान्शनमध्ये कुठेतरी लोकसभेला या ठिकाणी नाशिकला नाशिक ग्रामीण आणि नाशिक शहर असे 2 लोकसभा मतदारसंघ होणार आहेत. तिकीट मिळणं न मिळणं पण आपण सगळ्यांनी निश्चितपणे करणच्या मागे एका चांगल्या हेतूने त्याला राजकीय ताकद राजकीय बळ मिळालं पाहिजे. जेव्हा करणला बळ मिळेल त्यावेळेस संघटनेला बळ मिळेल, संघटनेला ज्यावेळेस बळ मिळेल त्यावेळेस आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बळ मिळेल. आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी ज्या विश्वासाने आपण करण गायकर या नावाच्या मागे पूर्ण ताकदीने उभे आहात, तुमचे जे काही स्वप्न आहे ते करणच्या माध्यमातून सगळे स्वप्न करण तुमचे पूर्ण करेल. आम्ही सगळे करण बरोबर आहोत आणि करणला खाली पडायला देणार नाही. कदाचित वेळ लागेल, टाईम मॅटर्स, कदाचित आता वेळ जातोय आपल्याला. करण क्रांतिकारी भूमिकेत बऱ्याच ठिकाणी आक्रमक बोलतो, आक्रमकतेने वागतो, बऱ्याचदा कुठेतरी माणसांची मनं दुखवतात. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अतिशय प्रामाणिकपणे एक विषय घेऊन लढण्याची जी त्याची चिकाटी आहे ती अतिशय त्याला 100 पैकी 100 मार्क देण्यासारखे. आणि मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कोर टीममध्ये काम करतो. मी मुंबईच्या भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडीचा अध्यक्ष म्हणून काम करतो. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये जवळपास 12 वर्षांमध्ये अनेक अधिवेशनांमध्ये माझी उपस्थिती 12च्या 12 अधिवेशनांमध्ये आहे. आणि मी बघितलेलं आहे की ज्या ज्या अधिवेशनामध्ये मी गेलो त्यावेळेस त्या त्या ठिकाणी अशी तुडुंब गर्दी आणि करणवर प्रेम करणारे, छावा क्रांतीवीर सेनेवर प्रेम करणारे असे कार्यकर्ते. या ठिकाणी एकही कार्यकर्ता हा पैसे देऊन या ठिकाणी आलेला कार्यकर्ता नाही.
आणि आपण सगळे या ठिकाणी आलोय तर करण गायकर आणि छावा क्रांतीवीर सेने करता आलेलो आहे. त्या संघटनेसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि मी आपल्याला या ठिकाणी विश्वास देतो की मी एका मोठ्या भावाच्या भूमिकेत करणच्या मागे 12 वर्ष आहेत, यापुढे पण राहणार आहे. पण आता ज्या पद्धतीने मागण्या आहेत त्या निश्चितपणे आपण मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्यासमोर ठेवू आणि त्या तडीस लावू. या ठिकाणी मला बोलवलं, मला अध्यक्षस्थान दिलं. माझी तेवढी उंची नसताना देखील करणने मला तो दर्जा दिला, त्याबद्दल मी करणचे मनापासून आभार, धन्यवाद. या सगळ्या या ठिकाणी जी लोक आली, करणच्या संघटनेला ताकद दिली, त्याचा प्रोत्साहन दिलं. या ठिकाणी बरीच लोक जी आलेली आहेत ती संघटनेला प्रोत्साहन, ताकद आणि मोटिवेशन देण्याकरता आलेली आहेत. त्या सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.